आणि आंबेडकरी चळवळीतील काही तरुण, काही विचारवंत हे जाणून नाहीत की हे सगळं काल्पनिकरित्या सगळं फिरवलं चाललंय, दाखवलं चाललंय चित्र, पण वास्तव ते नाही. आंबेडकरी चळवळीची आर्थिकदृष्ट्या पिछेहाट होत असेल तर मग काय करायला हवं, किंवा ज्यामुळं आंबेडकरी चळवळीतील तरुणाची, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची स्थिती व्यवस्थित होईल यासाठी आपणास काय सुचवता येईल? नाही, बाबासाहेबांनी संविधानातून आंबेडकरी चळवळ म्हणण्यापेक्षा इथल्या वंचित घटकासाठी काही उपाययोजना केल्या, काही तरतुदी केल्या. म्हणजे त्यांचा जो हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजेत. मग तो आर्थिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, त्यासाठी काही तरतुदी केल्या. म्हणजे बाबासाहेबांनी संविधानातून काहीतरी असंच फुकट द्यायला सांगितलंय असं नाही. तो त्यांचा हक्क आहे आणि तो हजारो वर्षापासून त्यांना तो मिळू दिलेला नाही आणि तो त्यांना मिळाला पाहिजेत आणि तो टप्प्याटप्प्याने मिळाला पाहिजेत. म्हणून त्यांनी संविधानिक तरतुदी केलेल्या आहेत. त्या तरतुदी लागू झाल्या. थोडासा माझा आक्षेप आपल्या समाजातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील सरकारी नोकरदारावर पण आहे. अच्छा, थोडी नाराजी पण आहे स्पष्ट शब्दात. अच्छा, का तर भारतीय संविधान लागू झालं आणि बाबासाहेबांनी या वंचित घटकासाठी केलेल्या तरतुदी ज्या होत्या त्या तरतुदीमुळं काही लोकांना नोकऱ्या लागल्या. अच्छा, आणि माझ्या मते त्या खूप अडचणीतून त्यांनी मिळवल्या असतील. अच्छा, पण ती संधी तरी संविधानानं उपलब्ध करून दिली. तुम्ही तिथपर्यंत म्हणजे कितीही मै रनर फास्ट आहे आणि कॉम्पिटिशनच होत नाही कुठं. अच्छा, किंवा मला त्या तिथं सर्कलमध्ये, त्या ग्राउंडमध्ये एंट्रीच मिळत नाही. अच्छा, तर मी काहीच करू शकत नाही. माझ्यातले गट्स काहीच कामाचे नाहीत, माझ्यातले कलागुण काहीच कामाचे नाहीत. पण संविधानातून निर्माण झाल्या ज्या नोकऱ्या, त्या नोकऱ्या आपल्या पहिल्या दुसऱ्या टप्प्यात ज्या लोकांना भेटल्या, त्या लोकांनी खरं तर, माझं असं वैयक्तिक मत आहे आणि हक्काची नाराजगी आहे. अच्छा, ह्या दोन टप्प्यातल्या लोकांवर, माझ्याच लोकांवर, की त्यांनी नोकऱ्या लागल्यानंतर जे काही निर्माण करायला हवं होतं, म्हणजे आपले उद्योगधंदे, अच्छा, आपल्या बँका, अच्छा, कारण त्यांच्याकडे आर्थिक सोर्स खूप मोठ्या प्रमाणात त्यावेळेस आपल्या सगळ्या नोकरदाराकडे यायला सुरुवात झाला होता. अच्छा, आणि कुणाकडेच काही नव्हतं. म्हणजे आपण अच्छा. चक्क तुराट्याच्या घरातून किंवा साध्या पत्र्याच्या घरातून, शेड मधून आपण नोकरदार झालो आणि 4 पैसे यायला लागले. अच्छा, मग 4 पैसे येताना आपण काहीतरी निर्माण करायला हवे होतं, सामूहिकरित्या असं. अच्छा, जसे वेगवेगळ्या समाजात, मारवाडी समाज असेल, गुजराती समाज असेल, अजून 2-4 कुठलेही समाज असतील, तुम्ही बघत असाल तर त्यांच्या राहण्यासाठी कुठं कुठं शहरात त्यांचे स्वतःचे काय म्हणतात त्याला, ते लॉज, आश्रम असल्यासारखे आहेत. अच्छा, त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी वगैरे तिकडं त्यांच्या समाजाची राहण्याची, खाण्याची व्यवस्था असलेले काही ठिकाणं त्यांनी निर्माण केलेले आहेत. अच्छा, त्यांचे उद्योगधंदे आहेत. अच्छा, अशा प्रकारचं सामूहिक कार्य आपल्याकडून, त्या काळातल्या त्या लोकांकडून झालं नाही, अच्छा, जे की व्हायला पाहिजे होतं. अच्छा, आणि म्हणूनच आज जी नोकऱ्याचं प्रमाण सरकारनं कमी केलंय, खाजगीकरण तर वाढवलंय. अच्छा, आज आपले कित्येक पोरं शिकलीत पण ते नोकऱ्या नाहीत त्यांच्याकडे. अच्छा, आणि एक समाजात असा आदर्श पेरला चाललाय, काय करणार आहे शिकून, एवढं शिकलेला, इंजिनियर झालेला, 10,000 पगार नाही त्याला. आणि मग या प्रस्थापित व्यवस्थेनं सांभाळलेले जे काही 4 पोर आहेत, 4 चेहरे आहेत, त्यांच्याकडे बोट दाखवलं चाललंय. काय नसतंय, असं जगलं पाहिजेत, ह्याला जगणं म्हणतात. त्या शिकलेल्या पोराचं जगणं नाही, त्याला काही अक्कल नाही. की बाबा जे आंबेडकरी चळवळीतील वंचित घटकातील जे अनेक लोक सुधारले, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले, जे काही थोडेफार झाले, त्यांनी पुढाकार घेऊन बहुजन समाजासाठीच्या बँका, बहुजन समाजासाठीचे उद्योग निर्माण करणं अपेक्षित होतं, पण ते झालं नाही. पण ह्या पुढे तरी त्यांनी करायला हवं असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हो, तुम्हाला करावंच लागेल. तुम्हाला जर या इथल्या प्रस्थापित व्यवस्थेशी टक्कर घ्यायची असेल, किंवा मग बरोबरीनं येणं बिलकुल पसंत नाही, तुम्हाला या व्यवस्थेसोबत लढावंच लागेल. आणि लढायचं असेल तर त्यांच्याकडे जी त्यांनी सगळं व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे, त्या व्यवस्थेला तोड तुमची एक व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. तुमच्या बँका, तुमचे उद्योग व्यवसाय, तुमच्या संस्था, तुमच्या व्यायामशाळा, तुमची मंडळं, तुमचं सगळं स्वावलंबी तयार होणं गरजेचंच आहे. तरच उद्या तुम्ही त्यांच्यासोबत लढताना टिकू शकाल. जिंकणं नंतरची गोष्ट आहे. टिकायचं असेल तर तुम्हाला हे सगळं निर्माण करावंच लागेल. खूप खूप छान.
कारण व्यवस्थेमध्ये आर्थिक प्रश्न हा खूप महत्वाचा आणि मोठा प्रश्न आहे. आणि संविधानानुसार आपली जी अनेकांची प्रगती झाली, त्यातील अनेक घटकांनी, अनेक व्यक्तींनी, अनेक समूहांनी पुढे येणं निश्चितच गरजेचं असणार आहे. आणि जे पाठीमागे राहिलेले जो घटक आहे, पाठीमागे राहिलेला जो वर्ग आहे, पाठीमागे राहिलेले जे तरुण आहेत, त्यांना पुढे घेऊन जाण्यासाठी निश्चितच वकील साहेबांना जी भूमिका मांडली, निश्चितच ही स्वागत करण्यासारखी भूमिका आहे. आपण आता आर्थिक प्रश्नाबरोबरच आपण शैक्षणिक स्थिती विषयी थोडस त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आंबेडकरी चळवळीतील जो वंचित घटक आहे, या वंचित घटकाची कालची शैक्षणिक स्थिती काय होती आणि आजची शैक्षणिक स्थिती काय आहे? आता आंबेडकरी चळवळ या शब्दामध्ये 2-3 घटक म्हणून पाहिलं जातं. ही विभागणी इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनेच केलेली आहे. आंबेडकरी चळवळ म्हणजे आंबेडकरी विचारधारेला मानणारा कुठल्याही जाती धर्माचा घटक. ओव्हरऑल शैक्षणिक स्थितीबाबत मी आंबेडकरी चळवळीच्या बोलणं म्हणजे चुकीचं ठरेल. पण प्रमुखतः आंबेडकरी चळवळीतील दलित समाज आणि दलित समाजात ही खूप मोठ्या जाती आहेत. त्यातल्या बौद्ध म्हणून ज्या जातींनी स्वतःला मानणं सुरू केलंय किंवा बौद्धांना फॉलो करणं सुरू केलंय, त्या जातीच्या शिक्षणाचं प्रमाण या दुसऱ्या इतर जातीपेक्षा जास्त आहे. अच्छा. आणि मग दुसऱ्या जातीचं प्रमाण का कमी? तर दुसऱ्या जातीला काही फार नावाला थोडेफार व्यवसाय आहेत, ते त्यांचे वडिलोपार्जित आहेत. अच्छा. आणि त्या व्यवसायावर त्यांची धुरा असते म्हणून ते थोडं शिक्षणाकडे दुर्लक्ष करतात. पण बौद्ध समाजाचा वडिलोपार्जित व्यवसाय असणं म्हणजे अपवादात्मकच असेल. अच्छा. त्याला शिक्षणाशिवाय पर्याय नाही. अच्छा. आणि म्हणून ते शिक्षणाकडे जास्त त्यांचा ओढा असतो. शैक्षणिक स्थिती अशी आहे की तुम्ही जर बघितलं तर केंद्र शासनाच्याही शिक्षणाबाबतच्या जी धोरणात आर्थिक तरतुदी कराव्या लागतात, त्या हव्या तेवढ्या केल्या जात नाहीत. आता हे मुद्दाम होतंय की सरकारकडे पैसे नाहीत म्हणून होतंय, की सरकारची मानसिकता नाही म्हणून होतंय. बरं, जर फक्त बौद्ध समाज किंवा वंचित समाज किंवा आंबेडकरी चळवळीतील लोक किंवा चळवळीशी संबंधित लोक असंच नाही, तर शैक्षणिक धोरणाच्या बाबतीत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि देशातील सगळीच सरकारे एका चुकीच्या वाटेने चालणं चालू केलं या सगळ्यांनीच मिळून. उदासीन आहेत. इथलं शिक्षण उदासीन आहेत की षडयंत्र आहे मला कळत नाही. अच्छा. पण शिक्षणच या देशातील भवितव्य घडवू शकतं, इथले लेकरं घडवू शकतं, हे माहीत असताना इथल्या शिक्षणाचा जो बाजार मांडलेला आहे, हो, आज लाख 2-2 लाख रुपये वर्षाला फीसेस द्यायच्या, 50,000 द्यायची, 1 लाख द्यायची, नोकऱ्या उपलब्ध नाहीत, शिकून नोकऱ्या लागत नाहीत आणि शिक्षणाची फार म्हणजे यांनी वाट लावून टाकलेली आहे. तर शैक्षणिक स्थिती जरी आंबेडकरी चळवळीतला एक घटक बौद्ध त्यांची जरा बरी असेल का, तर ते कुठल्याही फालतू गोष्टीवर खर्च करत बसण्यापेक्षा स्वतःच्या पोटाचा चिमटा काढतील, पण लेकरांना शिक्षणासाठी काही ना काही तरतूद करून देतील. त्याच्या शाळेतल्या त्याच्या वर्गमित्राकडे 80 रुपयाची वही असेल, पण बौद्ध समाजातला पालक 40 रुपयाची का वही पण त्याला घेऊन देतो, ती मिळणार नाही, मिळेल याची तरतूद करतो. म्हणून ते प्रमाण थोडं जास्त आहे. आणि सगळ्या दलित समाजातील आता थोड्याफार पालकांचं शिक्षणाचं म्हणजे महत्व त्यांना कळू लागलंय आणि ते वाढत चाललंय. म्हणजे काल मनुवादी व्यवस्था जी कार्यरत होती, त्या मनुवादी व्यवस्थेनुसार एक तर शिकूच दिलं जात नव्हतं, आज तर शिकू दिलं जातंय, पण शिकल्याच्या नंतर त्यांच्या समोरच्या जी अडचणी आहेत, शिकत असताना त्याच्या समोर आर्थिक प्रश्न हा खूप महत्वाचा आहे. त्याचबरोबर शिकल्याच्या नंतर सुद्धा खाजगीकरणाचा मार ह्या तरुणांना सोसावा लागतो आहे. तर त्याचे परिणाम हे अतिशय वाईट आहेत. पण यावर आपल्याला काय वाटतं की ह्याच्यावर काय मार्ग काढता येऊ शकेल? नाही, आता आपण व्यवसायाकडे वळलं पाहिजे,
पण मी आत्ताच सांगितल्यासारखं व्यवसायाकडे वळण्यासाठी हवं तेवढं भांडवल आपल्या या घटकाकडे उपलब्ध नाही किंवा ते उभारू शकत नाहीत. इवन जर तुम्ही मुळात जाऊन खोलात जाऊन जर थोडा अभ्यास केला समाजाचा, तर बँका तर लोन द्यायला यांना तयार नाहीत, कारण यांच्याकडे प्रॉपर्टी नाही, सिक्युरिटी नाही. आणि इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं एक असा चित्र दाखवून दिलेलं आहे की हे जे आंबेडकरवादी लोक असतात, हे दलित लोक जे असतात ते बँकाचे पैसे परत करत नाहीत, योजनाचा लाभ उचलतात, ते पैसे परत करत नाहीत आणि म्हणून त्यांना द्यायचं नाही. आता मी तर असं ऐकलंय की कित्येक आपल्या दलित वस्त्या ह्या बँकामध्ये रेड मार्क आहेत की त्या एरियाला कुठलं लोन द्यायचं नाही. अच्छा म्हणजे किती, म्हणजे आता ही किती खालच्या स्तराची व्यवस्था चालवली चालली आहे. अच्छा म्हणजे ज्या गोरगरिबाच्या वस्त्या आहेत त्यांचं उत्थान करायचं काम हे सरकारचं आहे, अच्छा बँकांचं जरी नसलं सरकारचं आहे. अच्छा आणि सरकारी योजनेसाठी देखील ते रेड मार्क एरिया केले जात असतील, त्यांचा विकास कसा होणार आहे? आपण व्यवसायाकडे वळलं पाहिजे, लहान सहान व्यवसाय आपण चालू केले पाहिजेत आणि आपल्यातील कोणी व्यवसाय करायला तयार असतील तर त्यांना एकमेकांनी साथ दिली पाहिजेत. फक्त व्यवसायावरच आपलं हे सगळं चालणार नाही. मोठमोठे उद्योग, मोठमोठे कारखाने, मोठमोठ्या संस्थाही उभारल्या गेल्या पाहिजेत. आज मी सांगतो, खाजगी क्षेत्रात देखील 12वी शिकलेले, ग्रॅज्युएट असलेले दलित तरुण अच्छा 50-50, 60-60 हजार, लाख रुपये कमवत आहेत. आणि इथला इंजिनियर, इथला पोस्ट ग्रॅज्युएट, डबल MA, डबल ग्रॅज्युएट आज बेकार आहे. आणि माझ्या तर सर्वेप्रमाणे मी जे निरीक्षण बघतोय, अच्छा तर सगळ्यात जास्त सुशिक्षित बेरोजगारी जर कोणत्या जातीत असेल, सुशिक्षित बेरोजगारी, अच्छा तर ती बौद्ध समाजात वाढलेली आहे. शिकलेत पण हाताला काम नाही. आणि यांच्या बरोबरीचं काय, न शिकलेले काही तरुण आहेत दलित, तर त्यांच्या हाताला खाजगी क्षेत्रामध्ये अफाट काम आहेत, अफाट कमवत आहेत ते लोक. आणि हे व्यवस्थेचं सगळं षडयंत्र आहे, नियंत्रण आहे. आणि ह्या गोष्टीबद्दल तर मी 100% म्हणेन की हे जाणून बुजून केलं चाललंय.